नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 27 अभ्यासणार आहे. घटक 10वा समीकरणे या घटकातील हा जो आहे तो सराव संच आहे. तर बघा, याच्यातील पहिला प्रश्न आहे, खालील माहिती अक्षर वापरून लिहा असं सांगितलेलं आहे. अक्षर वापरायचं आहे आपल्याला एक संख्या व 3 यांची बेरीज. मग आपण कसं लिहिणार? तर बघा, गणितीय भाषेमध्ये अक्षर जे असतात ते इंग्रजीचे वापरावे लागतात आणि जे आहे आपल्याला तशी समीकरणं तयार करावं लागतात. मग आता एक संख्या, ती संख्या तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यासाठी आपल्याला अक्षर वापरायचं आहे. मग आपण x वापरूया. x व 3 अधिक 3 झालं, यांची बेरीज जी आहे हे झालं याचं उत्तर. एक संख्या म्हणजे x संख्या व 3 यांची बेरीज आपल्याला करायची आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे की एका संख्येतून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी कोणती? मग आता एक संख्या म्हणजे काय वापरायचं आपण? तर x वापरायचं. कोणती क्रिया करायला सांगितलेली आहे? तर वजा करायला सांगितले. x मधून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी. आता ती आपल्याला करता येत नाही, परंतु आपण समीकरण लिहून घेतलेलं आहे. आता तिसरा प्रश्न आहे की 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. मग आता 15 जसे आहे तसे लिहून घ्यायचे आणि क्रिया सांगितलेली आहे गुणाकाराची. एक संख्या म्हणजे काय? तर x आपण मानायचं. आता या ठिकाणी चौथा प्रश्न आहे की एक संख्येची चौपट 24 आहे. एका संख्येची संख्येची चौपट 24 आहे असं सांगितलं. आता थोडं इतकं सोपं, वरचे 3 गणित जसे सोपे होते तसा हा थोडा सोपा नाही आहे. तर एका संख्येची, ती संख्या तुम्हाला माहीत आहे का? तर नाही, चौपट म्हटलेलं आहे. मग कोणत्याही संख्येची पट जी आहे ती गुणाकारात लिहायची असतात. म्हणजेच आपल्याला लिहावं लागेल x गुणेला 4 बरोबर 24. आता बघा, याचं जे आहे पुढे आपण या पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो, 4x बरोबर 24. नंतर दुसरा प्रश्न आहे बघा, खालील समीकरणाची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते पहा. या ठिकाणी आपल्याला समीकरण दिलेलं आहे. आतापर्यंत आपण समीकरण कसं तयार करायचं होतं ते बघितलेलं आहे 4 उदाहरणामध्ये. आता या ठिकाणी जे आहे आपल्याला समीकरण दिलेलं आहे आणि या समीकरणामध्ये जे आहे दोन्ही बाजू आपल्याला समान करायचे आहेत. त्यालाच समानतेला जे आहे समीकरण असे म्हणतात. मग पहिल्यांदा आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलेले आहे की दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते आपल्याला शोधायचं आहे. आता कसं शोधायचं बरं? तर अगदी सोपं आहे ते. समीकरणामध्ये एका बाजूला जे आहे आपल्याला चिन्ह दिलं असेल, मग चिन्ह बघायचं कोणतं आहे? तर ते चिन्ह आहे इथं बेरजेचं. मग आता जे आहे आपल्याला जे आहे x अधिक 9 हे पद जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे? चिन्ह बदलायचं आहे, वजाचं चिन्ह करायचं आहे आणि दिलेली संख्या जी आहे तीच वजा करायची आहे. बरोबर जे आहे 11 मधून जे आहे वजा 9 करायचे आहेत. म्हणजे दिलेली संख्या जी आहे या बाजूला एक्सच्या बाजूला दिलेली संख्या जी आहे ती वजा करायची आहे. इथे बेरीज असल्यामुळे आपण वजाबाकी केली. मग आता बघा, x म्हणून आपण या ठिकाणी जे आहे स्पष्टीकरणात लिहू की दोन्ही बाजूतून 9 वजा केले किंवा करू, काहीही चालेल. तर वजा केले. आता या ठिकाणी बघा, अधिक 9 आहे आणि वजा 9 आहे. जेव्हा चिन्ह हे विरुद्ध असतात म्हणजे अधिक, तेव्हा त्याचं उत्तर जे आहे 0 आणि समान संख्या जर असेल तर त्याचं उत्तर येईल 0. आपण लिहून घेऊ तुम्हाला समजण्यासाठी. नंतर जे आहे 11 मधून 9 गेले किती राहिले? तर 11 मधून 9 गेले ते राहिले 2. आता x ची किंमत किती आली मग? तर x ची किंमत आलेली आहे 2. समजलं तुम्हाला? आता हे व्हिडिओ पॉज करा आणि हा उदाहरण तुम्ही सोडवा. आता या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगते की x वजा 4 बरोबर 9 दिलेलं आहे. मग चिन्ह कोणतं आलेलं आहे ते बघायचं. चिन्ह आहे वजाबाकीचं. आता आपल्याला कोणते चिन्ह द्यावं लागेल? तर आपल्याला करावं लागेल क्रिया, ती म्हणजे बेरजेची. काय बेरीज करणार? तर 4च जे आहे आपल्याला बेरीज करायची आहे. बरोबर 9 अधिक 4 म्हणजे आपण काय केलं? दोन्ही बाजूमध्ये 4 मिळवले.
तर आता बघा, परत जे आहे या ठिकाणी -4 आलेले आहे आणि +4 संख्या समान असल्यामुळे इथे जे आहे यांची वजाबाकी होणार आणि उत्तर येणार 0. आता 9 + 4 किती होणार, तर 9 + 4 जे आहे 13 होणार. म्हणजे x ची किंमत किती आली बघा, तर x ची किंमत आलेली आहे 13. समजलं तुम्हाला? तर तिसरं उदाहरण आहे 8x = 24. मी तुम्हाला सांगितलं होतं की बघा 8 आणि x यांच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे, तर लपलेलं गुणाकाराचं चिन्ह आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल, तर भागाकाराची क्रिया करावी लागेल. मग आपण लिहूया, म्हणून 8x भागिला किंवा छेदामध्ये 8 बरोबर 24/8. तर आपण काय केलेलं आहे, तर आपण भागाकाराची दोन्ही बाजूंना भागाकार केलेला आहे. बाजूंना 8 ने भागले. आता या ठिकाणी बघा 8 × 8 8 × 8 8 ने 8 ला जे आहे भाग गेलेला आहे. आता या ठिकाणी 8च्या पाड्यामध्ये 24 आहेत का, तर हो 24. 8 त्रिक 24. तर x ची किंमत किती आलेली आहे, x ची किंमत आलेली आहे 3. नंतरचं उदाहरण आपण बघूया. नंतरचं चौथं उदाहरण दिलेलं आहे x छेदामध्ये 6 बरोबर 3 दिलेलं आहे. मग आता इथे पहिल्या पदामध्ये कोणतं क्रिया आहे, तर पहिल्या पदामध्ये क्रिया आहे भागाकाराची. मग आपल्याला काय करावं लागेल, भागाकाराच्या विरुद्ध गुणाकार असतो. तर म्हणून आपल्याला जे आहे x/6 गुणिले 6 करावं लागेल. त्याचप्रमाणे या बाजूला सुद्धा 6 ने गुणावे लागेल. मग आपण काय केलेलं आहे, तर दोन्ही बाजूंना 6 ने गुणले. मग आता बघा या ठिकाणी 6 ने 6 कट झाले, म्हणजेच आपल्याकडे काय राहिले, x राहिले. आणि इथं जे आहे गुणाकार किती आला, sin त्रिक 18 म्हणजे x बरोबर 18 किंमत आपल्याकडे आलेली आहे. आता तिसरं उदाहरण दिलेलं आहे की खालील काही समीकरणे आणि चलाच्या किमती दिलेल्या आहेत. त्या किमती दिलेल्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवायचं आहे. आता उकली या ठिकाणी 3-4 आपल्याला बॉक्स दिलेले आहेत. पहिल्या याच्यामध्ये समीकरण दिलेलं आहे, नंतर चलाची किंमत दिलेली आहे, समीकरणाची उकल आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे. या ठिकाणी बघा पहिलं उदाहरण आहे y - 3 = 11. तर y ची किंमत जी आहे ती 3 आहे का, तर y ची किंमत 3 नाही. इथे जे आहे मी तुम्हाला उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. बघा इथे जे आहे वजाबाकीचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही पदांमध्ये जे आहे बेरीज करावी लागेल, बेरीजची क्रिया करावी लागेल. तर 3ला दोन्ही बाजूंमध्ये 3 आपल्याला मिळवायचे आहेत. मग 3 मिळवले असता या ठिकाणी y ची किंमत जी आहे ती 11 + 3 14 आलेली आहे आणि या ठिकाणी 3 सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे समीकरणाची उकल आहे का, तर नाही आहे. मग त्याचप्रमाणे जे आहे हे सर्व उदाहरण तुम्ही जे आहे करून बघा. तर व्हिडिओ पॉज करा आणि आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही आता ते गणितं सोडवा. आता बघा हे दुसरं उदाहरण आहे 17 = n + 7. तर आपल्याला जे आहे कोणती क्रिया करायची आहे, इथे बेरजेची क्रिया आहे, म्हणजे दोन्ही बाजूंमधून आपल्याला काय करायचं आहे, 7 वजा करायचे आहे. मग 17 मधून 7 वजा केले तर 10 उत्तर आलं आणि n + 7 - 7 म्हणजे दोन्ही बाजूंमधून आपण 7 वजा केले तर यांची किंमत आपल्याला 10 मिळालेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा यांची किंमत 10 दिलेली आहे. त्याच्यामुळे समीकरणाची उकल आहे का ही, तर हो आहे. म्हणून आपण आहे हे उत्तर लिहायचं. तर तिसरं उदाहरण आहे 30 = 5x. यांच्यामध्ये कोणती क्रिया आहे बाळांनो, तर यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला करावं लागेल भागाकार. मग 5 ने भागावं लागेल. बघा या ठिकाणी जोही अंक असेल तोच अंक घ्यायचा, दुसरा कुठलाही घ्यायचा नाही. तर या ठिकाणी आपल्याला 5 ने भागावं लागेल. म्हणजे इथे बघा दिलेलं आहे, आपण इथे 5 ने भागलं म्हणून 5 ने 5 ला भाग गेलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे 5 ने 30 ला भाग दिल्यानंतर आपल्याकडे उत्तर किती आलेलं आहे, तर उत्तर आलेलं आहे 6. म्हणजेच 30 x ची किंमत 6 आहे का, तर हो x ची किंमत जी आहे 6 आहे. त्याच्यामुळे हे उत्तर सुद्धा
ही समीकरणाची उकल आहे. नंतरचं उदाहरण दिलेलं आहे यम छेदामध्ये 2 बरोबर 14. आता यमची किंमत इथे 7 सांगितलेली आहे. तर पहिल्यांदा बघा काय सांगितलेलं आहे, भागाकार आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल है ना. मग आपण जे आहे उकल करूया. आपण जे आहे उदाहरण लिहून घेतलं, यम छेदामध्ये 2. आता गुणाकारामध्ये जे आहे आपल्याला 2 घ्यावं लागेल, दुसऱ्याही बाजूला 2नी गुणावं लागेल म्हणजे आपण दोन्ही बाजूंना 2नी गुणलेले आहेत. आता या ठिकाणी जे आहे 2नी 2 कट होणार आहे आणि 14 2 28 हे जे आहे आपल्या यमची किंमत आलेली आहे. मग या ठिकाणी 14 2 28 दिलेली आहे का, तर नाही, यमची किंमत दिलेली आहे 7. त्याच्यामुळे ही समीकरणाची उकल नाही. या पद्धतीनं जे आहे तिसरं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. आता चौथं उदाहरण दिलेलं आहे की खालील समीकरणे सोडवा असं सांगितलेलं आहे. परत त्याच प्रकारे करायचं आहे. पहिल्यांदा चिन्ह बघायचं आहे कोणतं आहे, वजाबाकीचं. मग आता कुठलं चिन्ह वापरायचं आहे, तर बेरीज. मग जे आहे म्हणून y वजा 5 अधिक 5 बरोबर जे आहे 1 अधिक 5. आता काय केलं आपण, तर दोन्ही बाजूंमध्ये 5 मिळवले. बाजूंमध्ये मग आता बघा एका ठिकाणी जे आहे वजा 5 आहे, एका ठिकाणी अधिक 5 आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर आलं 0. आता 1 अधिक 5 बरोबर किती होणार, 6. म्हणजेच वायची किंमत किती आली, वायची किंमत आलेली आहे 6. नंतर दुसरं उदाहरण दिलेलं आहे 8 बरोबर t अधिक 5. बघा कधी कधी उलटं सरळ तुम्हाला देऊ शकतात, तर घाबरण्याची काही गरज नाही. फक्त चिन्ह बघायचं पहिल्यांदा आणि त्याच्या विरुद्ध क्रिया करायची. 8 या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे त्याच्यामुळे वजा होईल. काय वजा करायचं, तर 5 बरोबर जे आहे t अधिक 5 वजा 5. म्हणजे आपण काय केलेलं आहे, दोन्ही बाजूंमध्ये मधून 5 वजा केले. अत्यंत सोपा हा जो आहे सराव संच आहे. मग 8 मधून 5 गेले किती राहिले, 3. आणि या ठिकाणी t अधिक 5 वजा 5 जे आहे 0 येणार. म्हणजेच t ची किंमत किती आलेली आहे, 3. मग आपण त्याला सरळ करून लिहूया. t बरोबर 3 आलेले आहे. नंतरचं उदाहरण आहे 4x बरोबर 52. तर या ठिकाणी मी थोडा वेळ वाचवण्यासाठी जे आहे आधीच उदाहरण लिहून घेतलं होतं. तर म्हणून आपल्याला क्रिया करायची आहे 4x छेदामध्ये 4 म्हणजे आपल्याला भागाकाराची क्रिया करायची आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला सुद्धा भागाकार करायचा आहे, तो म्हणजे 4नेच. तर दोन्ही बाजूंना बाजूंना 4ने भागले. मग जे आहे 4 1 4, इथे भाग गेला 4चा म्हणजेच इथे x बाकी राहिला. आता या ठिकाणी जे आहे 4 1 4, 1 बाकी राहिला आणि 4 त्रिक 12 म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे, तर 13. समजलं तुम्हाला. चौथं उदाहरण दिलेलं आहे 19 बरोबर m वजा 4. कोणती क्रिया दिलेली आहे, वजाबाकीची. काय करायचं आहे आपल्याला, तर बेरीज करायची आहे. मग या ठिकाणी बघा 19 अधिक 4 लिहिणार बरोबर m वजा 4 हे पद जसंचे तसं लिहायचं आणि अधिक 4. दोन्ही बाजूंमध्ये आपण 4 मिळवले. म्हणजेच 19 अधिक 4 बरोबर किती आलेले आहे, तर 23. म्हणजेच यमची किंमत किती आलेली आहे, 23. म्हणून आपल्याला यमची किंमत 23 मिळालेली आहे. ठीक आहे. आता 5वं उदाहरण दिलेलं आहे p छेदामध्ये 4 बरोबर 9. आता काय केलेलं आहे, तर इथे क्रिया कोणती दिलेली आहे, भागाकाराची. मग आपल्याला कोणती क्रिया करायची आहे, गुणाकार. तर या ठिकाणी जे आहे गुणाकाराची क्रिया जेव्हा आपण केली तर दोन्ही बाजूंना आपण 4ने गुणले. म्हणजे 4 1 4 आणि या ठिकाणी p उरला तर p ची किंमत किती आली,
9 चूक 36. 6वं उदाहरण आहे x अधिक 10 बरोबर 5. आता बेरजेची क्रिया दिलेली आहे, आपल्याला कोणती क्रिया करायची? वजाबाकीची. मग पहिलं पद जसंच्या तसं लिहायचं. x अधिक 10 आपण जसंच्या तसे लिहिले आणि 10लाच वजा केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा 5 जसे तसे लिहिले आणि 10 वजा केले, म्हणजे दोन्ही बाजूमधून 10 आपण वजा करूया. आता या ठिकाणी जे आहे x अधिक जे आहे 0 येईल बरोबर 5मधून जे आहे 10 वजा करायचे. तर लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची, तर असं होत नाही. लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही. तेव्हा काय करायचं? तर मोठ्या संख्येतून जे आहे लहान संख्या वजा करायची. मग 10तून 5 गेले किती राहिले? तर 5 राहिले आणि मोठ्या संख्येचं जे आहे चिन्ह लावायचं. म्हणजे आपलं उत्तर जे आहे x ची किंमत जी आहे ती -5 एवढी आलेली आहे. 7वं उदाहरण आहे m-5 बरोबर -12 आपल्याला दिलेलं आहे. आता पहिल्या पदामध्ये जे आहे ती वजाबाकीचं क्रिया दिलेली आहे आणि दुसऱ्या पदामध्ये सुद्धा चिन्ह तुम्हाला वजाचं दिसतंय. मग आता कुठली क्रिया करायची बरं? तर पहिल्या पदामध्ये जिथं अक्षर आहे तेच बघायचं. अक्षर आणि संख्या यांच्यामध्ये कोणती क्रिया दिलेली आहे? तर वजाबाकीची दिलेली आहे. मग आता आपल्याला विरुद्ध क्रिया करायची आहे, ती म्हणजे बेरजेची. मग आपण पहिलं पद जसं तसं लिहूया. तर m-5 आपण जसे तसे लिहिले. आता विरुद्ध क्रिया म्हणजे अधिक लिहिणार आहे. अधिक 5 आपण केले बरोबर -12 जसे तसे लिहायचे आणि अधिक 5 आपण लिहिलेले आहे. आता दोन्ही बाजूंमध्ये 5 आपल्याला मिळवायचे आहे. तर ची -0 या ठिकाणी आलेलं आहे. पुढे जे आहे -12 अधिक 5 आहे. आता बघा एका ठिकाणी वजा आहे, एका ठिकाणी जे आहे अधिक आहे. मग आता कुठली क्रिया करायची बरं? तर नेहमी जे आहे एका ठिकाणी वजाबाकी असेल आणि एका ठिकाणी बेरीज आहे. आता इथे समान संख्या नाही आहे ना, वेगळी वेगळी संख्या आहे. आता काय करायचं? 12 अधिक 5 17 करायचं का? तर नाही. बघा मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? तर मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजाचं. म्हणजे या ठिकाणी जरी बेरीजचं चिन्ह आपण दिलं तर या ठिकाणी वजाच होईल, संख्यांची वजाबाकी होईल. मग 12मधून 5 गेले किती राहिले? तर 12मधून 5 गेले 7 राहिले. चिन्ह जे आहे ते मोठ्या संख्येचं द्यावं लागेल, ते म्हणजे वजा. म्हणजे याची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे? तर -7. आता 8वं उदाहरण आहे p अधिक 4 बरोबर -1. आता जे आहे पहिल्या पदामध्ये जे आहे बेरजेचं चिन्ह आहे आणि दुसऱ्या पदामध्ये वजाचं. तर आपल्याला वजाचं जे आहे इकडे लक्ष द्यायचं नाही आहे. तर अक्षर आणि संख्या यांच्यामध्ये कुठली क्रिया दिलेली आहे ते बघायचं आहे. तर ते दिलेली आहे बेरजेची. मग आता आपल्याला काय करायचं आहे? तर वजा करायचं आहे. p अधिक 4 वजा 4 बरोबर 1 वजा 1 जसाच्या तसं लिहिला आणि वजा 4 केले. म्हणजे दोन्ही बाजूंमध्ये आपण 4 वजा केले. म्हणजेच काय? तर p अधिक वजा आणि अधिक वजा या ठिकाणी 2 क्रिया आणि समान अंक असल्यामुळे 0 उत्तर येईल. आणि वजा 4 आणि वजा 1 दिलेलं आहे. तर यांच्यामध्ये काय होईल बरं? तर यांच्यामध्ये आपल्याला वजाचं चिन्ह जरी दिसत असलं तरी 2 जेव्हा वजाची चिन्ह असतात तेव्हा त्यांची बेरीज होते. म्हणजेच या ठिकाणी जे आहे 4 अधिक 1 बरोबर 5 होईल. चिन्ह जे आहे मोठ्या संख्येचं द्यायचं, म्हणजे वजा 4चं चिन्ह वजा आहे, त्याच्यामुळे इथे चिन्ह पण. आता प्रश्न 5वा आहे की खालील उदाहरणातील दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करा व उकल शोधा. आता आपल्याला शाब्दिक उदाहरणं दिलेले आहे की हरबाकडे काही मेंढ्या होत्या. बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या. तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या असं विचारलेलं आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे की हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या ते आपल्याला काढायचे आहे. म्हणजेच आपण त्या मेंढ्यांना आपण x मानूया. तर आपण जे आहे गणित आपलं x स्वरूपात मांडूया. पहिल्यांदा आपण समीकरण तयार केलेलं आहे की काही मेंढ्या आणि त्याच्याकडे 34 मेंढ्या विकल्या त्यांनी, म्हणजे कमी केल्या. कमी करणे म्हणजे काय करावं लागेल? आपल्याला वजाबाकी करावं लागेल. आता शिल्लक किती राहिल्या? तर शिल्लक जे आहे 176 राहिल्या. म्हणजे एका किमतीमधून जे आहे काही मेंढ्यांच्या संख्येमधून जे आहे 34 विकल्या त्यांनी आणि तरी त्याच्याकडे शिल्लक जे आहे 176. हे झालं आपलं समीकरण तयार. मग आता जे आहे या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह आहे. तर आपल्याला दोन्ही बाजूंमध्ये काय करावं लागेल? तर
जे आहे 34 मिळवावे लागतील. म्हणून जे आहे x वजा 34 अधिक 34 बरोबर जे आहे 176 अधिक 34 आपण केलेले आहे. म्हणजेच जे आहे xची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे 176 अधिक 34 जे आहे 210 होतात. म्हणजेच हरबाकडे 210 मेंढ्या होत्या. आता नंतरचा प्रश्न आहे की साक्षीने घरी गुळांबा तयार केला व काही बाटल्यामध्ये भरला. त्या बाटल्यांपैकी 7 बाटल्या गुळांबा मैत्रिणींना वाटल्यानंतर घरी 12 बाटल्या गुळांबा शिल्लक राहिला. तर एकूण किती बाटल्या गुळांबा तयार केला? एका बाटलीतील गुळांब्याचे वजन जे आहे 250 ग्रॅम असेल तर तिने एकूण किती वजनाचा गुळांबा तयार केला? आता बघा 2 प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहे. प्रश्न मोठा जरी असला तरी फार सोपा आहे. साक्षीने घरी गुळांबा तयार केला व काही बाटल्यामध्ये भरला. त्या बाटल्यांपैकी आता बघा तयार केलेल्या बाटल्यांपैकी 7 बाटल्या गुळांबा मैत्रिणींना वाटल्यानंतर घरी 12 बाटल्या गुळांबा शिल्लक राहिला. तर एकूण किती बाटल्या गुळांबा तयार केला? म्हणजे तिला आपण जे आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढूया. म्हणजे आपण असंच म्हणूया की साक्षीने जे आहे साक्षीने x बाटल्या तयार केल्या. x बाटल्या तयार केल्या. आता ते जे आहे समीकरणाच्या स्वरूपात मांडूया. आता x बाटल्यांपैकी 7 बाटल्या गुळांबा मैत्रिणींना वाटल्यानंतर आता काहीतरी x बाटल्या तयार केल्या तिने, त्याच्यापैकी 7 बाटल्या वाटल्या म्हणजे त्या कमी झाल्या. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागेल. बरोबर. घरी किती बाटल्या उरल्या? तर घरी जे आहे 12 बाटल्या उरलेल्या आहे. आता बघा पहिल्या पदामध्ये जे आहे वजाबाकी आलेले आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायची आहे. दोन्ही पदांमध्ये जे आहे बेरीज करायची आहे. अधिक 7 बरोबर 12 अधिक 7 म्हणजे दोन्ही बाजूंनी आपण बाजूने 7 मिळवले. आता या ठिकाणी जे आहे x ची किंमत किती आलेली आहे? तर म्हणून x ची किंमत जी आहे ती 12 अधिक 7 किती होतात? तर 12 अधिक 7 जे आहे 19 होतात. म्हणजेच x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 19. तिने जे आहे साक्षीने 19 बाटल्या तयार केल्या होत्या. मग आता एका बाटलीतील गुळांब्याचे वजन 250 ग्रॅम आहे. तर तिने एकूण किती वजनाचा गुळांबा तयार केलेला असा विचारलेला आहे. मग आपण दुसरं समीकरण मांडूया. तर एका बाटलीतील गुळांब्याचे वजन आपल्याला सांगितलेले आहे त्यांनी 250 ग्रॅम. आपल्याकडे किती बाटल्या तयार झालेल्या आहेत? तर 19 बाटल्या तयार झालेल्या आहेत. तिने 19 बाटल्या तयार केल्या होत्या. मग आपल्याला काय करावं लागेल? तर 19 गुणेला 250 करावं लागेल. तर यांची किंमत जी आहे ती 4750 ग्रॅम एवढी येईल. याचं रूपांतर आपण किलोमध्ये केलं तर याचं रूपांतर जे आहे 4 किलो ग्रॅम 750 ग्रॅम एवढं होईल. म्हणजेच आपण उत्तर लिहूया. साक्षीने 19 बाटल्या गुळांबा तयार केला. तिने एकूण 4750 ग्रॅम म्हणजे 4 किलोग्रॅम 750 ग्रॅम एवढा गुळांबा तयार केला. म्हणजे 4.25 किलो गुळांबा तिने तयार केला. आता बघा शेवटचा प्रश्न आहे की अर्चनाने काही किलोग्रॅम गहू बाजारातून खरेदी केला. प्रत्येक महिन्याकरता 12 किलोग्रॅम असे 3 महिने गहू दळण्याकरता काढला. तेव्हा 14 किलोग्रॅम गहू शिल्लक राहिला. तर अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला होता? आता अर्चनाने किती गहू खरेदी केला हे आपल्याला काढायचे आहे. तर तिने एकूण जे आहे x किलोग्रॅम गहू एवढा खरेदी केला असं आपण मानूया की अर्चनाने x किलोग्रॅम गहू खरेदी केला असे मानू. आणि 12 किलोग्रॅम असे 3 महिन्याकरता गहू दळण्याकरता काढला. म्हणजे एवढा 12 किलोग्रॅम 3 महिन्यासाठी. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 12 गुणेला 3 करावं लागेल. बरोबर शिल्लक किती राहिलेला आहे तिच्याकडे गहू? तर शिल्लक राहिलेला आहे 14 किलो. मग जे आहे आपल्याला समीकरण पुढे लिहावं लागेल. तर
यक्स वजा जे 12 त्रिक 36 बरोबर जे आहे 14. आता या ठिकाणी आपलं समीकरण तयार झालेले आहे आणि दोन्ही पद जे आहे आपल्याला समान करायचे आहे आणि एकची किंमत काढायची आहे. तर जे आहे म्हणून जे आहे आता या ठिकाणी वजाचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे आपल्याला 36 अधिक करावे लागेल बरोबर 14 अधिक 36. म्हणजे दोन्ही पदांमध्ये आपण दोन्ही बाजूंनी 36 मिळवले. म्हणून यक्स वजा 0 बरोबर 14 अधिक 36 जे आहे 6 आणि 4 10, 10शी 0 हातचा 1 3 तर 50. तर यक्सची किंमत जी आलेली आहे ती 50 आलेली आहे. म्हणजेच अर्चनाने उत्तर लिहावं लागेल आपल्याला. अर्चनाने 50 किलोग्रॅम गहू बाजारातून खरेदी केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला समजावलेली गणितं समजत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.